पहिले 8 जे चिठ्ठ्या आपण उचलतोय ते एक्स्ट्रा आपमधून हे संघ खेळताना दिसतील आणि त्यानंतर रेग्युलर गटातील संघ खेळतील। त्यामुळे पहिले 8 संघ कोणते असतील? बाळकृष्ण मंडे साहेब आणि निखिलजी जवान यांच्या शुभ हस्ते आम्ही 2 ड्रॉ ओपन करतोय। जोबिली पाडा विरोधात बोई सावरे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल एक्स्ट्रा आपमधून। दिवस क्रमांक 1 मध्ये हा संघ खेळणार आहे। तदनंतर दिवस क्रमांक 2 मध्ये नंदू बागराव काका या आपण, नंदू काका या आपण आणि दिनेशजी धुळे यांच्या शुभ हस्ते मी 2 ड्रॉ ओपन करतोय। दिवस क्रमांक 2 मध्ये कोणता संघ खेळेल? सिद्धिविनायक इनगाव विरोधात चांदप RD11 चांदप। दिवस क्रमांक 2 मध्ये हा संघ खेळेल। तिसरी मॅच पुन्हा एकदा मी विनंती करेल या पण बळदादा आणि दिनेश दादा या पण। खरवई बी नितेश जमदारेचा संघ त्यांच्या विरोधात अल्टिमेट बदलापूर सेफचा संघ खेळताना दिसेल। दिनेश दादा या पण पुढचा ड्रॉ आपण ओपन करतोय। आता दिवस क्रमांक 4 चा ड्रॉ आपण ओपन करतोय। साई विरोधात मानकिवली परेश। चला हा एक्स्ट्रा हाफ आता संपन्न झालाय त्यामुळे आता दिवस क्रमांक 3 चे ड्रॉ आम्ही संपन्न करतोय। जय श्रीराम मोराडे विरोधात ओम साई 11 कुळगाव तेजस ठाकरेचा संघ। संतोषजी इरमाळी आपण या। त्यानंतर भाईजान 11 कुळगाव विरोधात सत्संग शिरगाव बी हा संघ खेळताना दिसेल। संतोषजी इरमाळी या आपण आपल्या शुभ हस्ते एक ड्रॉ आम्ही ओपन करू। शेवटचा ड्रॉ बेंशिल जर्मन बेंशिल विरोधात जोबेली बी आणि आता अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळेल। चला ड्रॉ आपण ओपन करतोय। यंगस्टार साबरे विरोधात सत्संग शिरगाव ए अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर अंतिम दिवसामध्ये कोणता संघ खेळणार आहेत हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। चौथ्या दिवसामध्ये कोणता संघ खेळताना दिसेल? शिरडोन बी विरोधात जर्मन क्रिकेट संघ जोबेली आयोजन कमिटी खेळताना दिसेल। तदनंतर गोरेगाव उमर 11 गोरेगाव विरोधात ब्राह्मण करवले हा संघ मैदानावरती खेळताना दिसेल। तिसरी मॅच परत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। राजाराणी घोट विरोधात कासगाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। आणि आता अंतिम लढत धानसर विरोधात कानूर बॉईज कानूर। जोवलीकर चषकाचे ड्रॉ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले। स्पर्धा मोठी आहे यायला विसरू नका आणि दिलेल्या वेळेवरती आपण या स्पर्धेमध्ये दाखल व्हा। भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि आता आपण देतोय मॅन ऑफ द मॅच यायचं आपण सागर कडव मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी। आणि पुन्हा एकदा माता सुरुवात तर झाली आहे। मायक्रोफोनवरती येतील सिद्दीकजी बाबे सर, परंतु त्याआधी आपण इन्व्हाइट करू मुख्य व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी विनंती करेल। रिक्षा चालक मंडळ संघटनेचे आमचे अध्यक्ष किशोरजी देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही देतो मॅन ऑफ द मॅच। चला यायचं आपण किशोरजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। भगवान काका धुळे आपण या। अच्छा भगवानजी धुळे आमचे बड्डे बॉय सचिनजी गवळी यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच। भगवानजी धुळे यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। चला वाढदिवस सोहळा आपण संपन्न करतोय।
भगवानजी धुळे यांचा वाढदिवस सोहळा आपण संपन्न करू. दादा वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. वर्षातील खास दिवस भगवानजी धुळे यांचा वाढदिवस आणि वाढदिवस सोहळा देखील आपण आता या मुक्काम व्यासपीठावरती संपन्न करतोय. सचिन भाई गवळी यांचं आगमन झाले, त्यांच्या साथीने आपण पाहतोय. कुणालजी गवळी यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सतीशजी गायकवाड तुमचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. हर्षजी रोकडे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. चला आपण केक देखील इथे कट करतोय. समाधानजी पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. येस, दूध उद्योजक आहेत आमचे समाधानजी पाटील. चला आपण केक कट करतोय. फक्त 1 मिनिट सामना थांबवा फक्त आणि आपण एक छोटासा सॉन्ग घेऊ. बट आपण केक कट करू आणि लगेच मॅचला सुरुवात करतोय. थँक्यू. आपण या. येस डीजे मास्टर आपण रेडी व्हायचं आहे. सुरुवात करतोय. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 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 राहुल चौहान. आइए दोस्तों, लौट चलते हैं फिर से मैच की तरफ, जहां पर बल्लेबाजी करते हुए ईरान से टीम इस वक्त बल्लेबाजी कर रही है. स्लॉक करने की कोशिश ऊपर लगी है, विकेटों के पीछे गई है. 1 रन आता हुआ. पिछला मैच क्या ज़बरदस्त मैच रहा. पहले मैच को हम निकाल देते हैं तो तीनों मैचेस बहुत ही कट टू कट रहे. दहीवली चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है. इस स्पर्धा के तीनों फोकसमैन बालकृष्ण मुंडे जी, इस मरतबा बढ़िया ट्राई. फील्डर मौजूद हैं सर्कल में. 1 रन और आता हुआ. बढ़िया ओपनिंग पार्टनरशिप चल रही है और ख़ासतौर से मयूर मेहर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. अविनाश ने अब तक केवल सिंगल से उनका साथ निभाया. स्कोर है इस वक्त 27 रन, 29 रन. बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से गई है. 2 ओवर की समाप्ति. क्या धमाकेदार शुरुआत हम देख रहे हैं. 29 पे कोई विकेट नहीं. ईरानजाड टीम पहले बल्लेबाजी कर रही है. सामने शील है. शील को अब गेंदबाजी का जहाँ तक उनका ताल्लुक है, पहले 2 ओवर को हम देखते हैं तो कोई भी दमखम नजर नहीं आए. मयूर मीर कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. 9 गेंदों पर 26 रन बनाए. दर्शक काफी बढ़ चुके. सभी का हार्दिक स्वागत है. ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम 13-22 का ये शो आप देख रहे हैं. ईरानजाड पहले बल्लेबाजी कर रही है. शील के सामने विकेट के लिए तरसती हुई शील गेंदबाजी के लिए. सचिन आए दूर वाले छोर से. तान दिया आसमान में. पीछे फील्डर है और ये गिरता हुआ पहला विकेट.
मैदान में श्री बल्लेबाजी को आ रहे हैं ईरान जाट की तरफ से। ओपनिंग पार्टनरशिप में बढ़िया बल्लेबाजी भी, मयूर मीर अभी भी वहाँ रुके हुए हैं, 9 गेंदों में 26 रन बनाए। देखिए पिछला मैच तो बहुत रोमांचक हुआ, कभी यहाँ 45 चेस नहीं हुए तो कभी 60 चेस हुए। ये तो इस स्पर्धा की खूबसूरती है। सचिन फिर ऊपर लगी है, अब की बार कोई गलती नहीं, हैट्रिक पे आ गए सचिन। और अभी तक क्या हैट्रिक हुआ है? नहीं हुआ है। ओवर में 29 रन आए और सचिन ने आते ही 2 गेंदों पे 2 विकेट चटकाए। देखिए क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। हैट्रिक गेंद है, गेंदबाज 3 गेंदों में 3 विकेट लेता है तो हैट्रिक कहते हैं, 4 गेंदों में 4 लेता है डबल हैट्रिक, 5 गेंदों में 5 ट्रिपल हैट्रिक। बोल्ड हैट्रिक, मेरे ख्याल से देखना क्या कुछ हुआ। यस, अंपायर की उंगली अभी क्यों नहीं उठ रही है? यस, हैट्रिक, पहला हैट्रिक सचिन के नाम। सचिन के लिए जोरदार तालियां होना चाहिए। ग्रेट बॉलिंग। बनाते ओपनर आज बहुत चले। क्या बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर मयूर मीर। जिस गेंदबाज ने हैट्रिक लिया था उसी को बाहर भेज दिया। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में आपको याद होगा श्रीलंका के गेंदबाज ने हैट्रिक लिया, पोलार्ड ने दूसरे ओवर में 6 में 6 मारे। फुल टॉस गेंद, केवल निकाल दिया है, बीमार गेंद है और 6 रन भी आए हैं। करेला ऊपर से नीम चढ़ा।
क्या निर्णय दिया है? इट्स अ बीमर, फ्रीट आ रहा है। देखिए, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सबसे पहला फ्रीट खेला था 2007 में T20 वर्ल्ड कप में, वीरेंद्र सहवाग ने 2 रन बनाए। 2008 में DRS आया, सबसे पहले आउट हुए LBW भी वीरेंद्र सहवाग। फ्रीट गेंद है, लगा दिया है, ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट है मिड विकेट के ऊपर। 3 में 3 सिक्सर, और प्रेम मेहर के तरफ से अब 500 रुपए का इनाम मयूर मेहर को आ चुका है। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? रह गया कि बचे हुए 2 ओवर में आपको दबाव बढ़ाना होगा। अगली 2 टीमें, सेकेंड राउंड का मैच है और मेरे ख्याल से 4-4 ओवर का वो मैच रहेगा। अगली 2 टीमें कौन सी टीमें? अगली 2 टीमें जिन्होंने पहला और दूसरा मैच जीता है। इस मरतबा रिवर्स खेलना चाहता। देखिए, मयूर मेहर के लिए अभी भी इनाम है। फिर सिक्सर की हैट्रिक लगाते तो रविंद्र मेहर के तरफ से 1000 रुपये। तीन बाइक के विजेता हैं, बड़ा नाम है उनका। एरनजार्ड के सबसे अच्छे खिलाड़ी हैं। अच्छी गेंद, कटर थी, अंधाधुंध बल्ला चला दिया बल्लेबाज ने। आंख बंद करके आप सपना देख सकते हैं, क्रिकेट नहीं खेल सकते, लेकिन क्रिकेट की जो खूबसूरती है, क्रिकेट का जो चार्म है, क्रिकेट का जो ग्लैमर है, वो रहती दुनिया तक कम नहीं होगा। क्योंकि किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती। भूषण, ये सत्कार सम्मान होता हुआ राइट आर्म ओवर द स्टंप्स। अच्छा ड्राइव है, ऑन ड्राइव लॉफ्टेड करते हुए काऊ कॉर्नर में खिलाड़ी 1 रन स्कोर में आता हुआ। फिफ्टी कमिंग अप, 50 रन पूरे हो चुके हैं इस वक्त टीम के। भूषण ऊपर लगी है और अब की बार गलती नहीं, बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में फंसती हुई विकेट नंबर 4 गिरता हुआ। मशहूर पर्सनालिटी लक्षा बैल के मालक
किरण राउत साहब का आगमन हुआ है, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम। आजकल शर्तें बहुत ज़बरदस्त चल रही है बैलगाड़ी की, और महाराष्ट्र और ख़ास तौर से हमारे ठाना ज़िला में इस शर्तों ने भी एक अलग कीर्तिमान बनाया। राउत साहब, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं। भूषण, नए बैट्समैन सनी ने ड्राइव किया सीधा फील्डर के हाथ में, थ्रो भी लगा है लेकिन रन पूरा होता हुआ सनी राणे का खाता खुलता हुआ कुल स्कोर 52 पे पहुंचा है। 52 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट। ओवर नंबर 4 चल रहा है। पिछले मैच से हमने देखा, पिछले मैच में 60 का लक्ष्य छुआ गया आखिरी गेंद पर। मेरे साथ आज मैडी सर काफी रंग भरते हुए, कटर थी, बैकफुट पे गए, पंच किया गया इनको, थंपिंग कवर ड्राइव, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। के कैप्टन को तुरंत ही टॉस बॉक्स से जुड़ जाना है। इंदगांव, सिद्धिविनायक इंदगांव और साथ ही साथ आई गावदेवी स्पोर्ट्स अंबेशिव के कैप्टन और इंदगांव के कैप्टन, 4-4 ओवर का मैच रहेगा। सेकेंड राउंड का मैच है, आपको तुरंत ही टॉस बॉक्स से जुड़ जाना है। डेथ ओवर में गेंदबाजी की कमान अब दी गई है समाधान के पास कोई समाधान है रनों को रोकने का, ये देखने वाली बात रहेगी। स्कोर बहुत तेजी से आगे बढ़ चुका है, 56 रन अब तक, 56। बहुत ही खूबसूरत टेलीकास्ट आप देख रहे हैं tenniscricket.in, दुनिया स्पोर्ट्स का पहला वेबसाइट जिसके सब्सक्राइबर मोर देन 20 lakhs। जर्मे गेंद, वाइड यॉर्कर, ड्राइव लगाना चाहते थे, बीट किया, गेंद के ऊपर खेल बैठे हैं वहां पर बैटर। आज राहुल चौहान जी ने काफ़ी अच्छी एंकरिंग की है, हालांकि बहुत अच्छे कमेंटेटर भी हैं, ज़रूर उनकी आवाज़ एक आध इनिंग में आप ज़रूर सुनेंगे। मैडी सर ने आज अलग ही रंग में रंग भर दिया है, मैचआउट कमेंट्री की है और वो भी नॉलेजेबल। फिर फुल टॉस गेंद, अब कोई क्या करे, यहाँ पे अपना विकेट तो फेंक दिया है। ये आप देख सकते हैं, फोकसमैन स्मार्ट निखिल चौहान साहब को 3 स्टार ऑर्गेनाइजर के एक सितारे, बहुत ही खुश हैं। ये तो दूसरा दिन है, अभी दूसरे दिन की झांकी है, आने वाले 4 दिन बाकी हैं। ये शो की चर्चा हर जगह हो रही है। वेल डन निखिल एंड कीप इट अप। 56 रन 4 विकेट गंवाने के बाद देखिए दर्शक कितने बढ़ गए। सामने जो खड़ी के ढिगले हैं उससे एंजॉय कर रहे हैं, तमाम स्टैंड में दर्शक हैं, रेलिंग को के पास भी दर्शक लग रहे हैं। बदलापुर और उसका परिसर क्रिकेट को बहुत ही लव करता है। समाधान, फुल टॉस गेंद है, स्विंग किया ऑन साइड में, फील्डर नीचे आ रहे हैं, ओ छूट गया कैच। इसीलिए तो मैं कहता हूं कि आप बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। छिटक गई हाथ से गेंद, रन इस पे बने 2 और कुल मिलाकर 58।
कमेटी के मेंबर भी हैं अजय काठौले जी, जो हमारी ऑफिशियल स्कोरिंग कर रहे हैं, बहुत अच्छा मैनेज कर रहे हैं। अम्बिशु के कैप्टन आपको तुरंत ही, और इन गांव के कैप्टन टॉस के लिए पहुंचना है। बैकफुट पे गए, आड़े बल्ले से गेंद को फोर्स किया, लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे बाई डिश में, थ्रो उनका पहुंच रहा है लेकिन अपनी क्रीज में पहुंच गए। अच्छा निर्णय अंपायर का। देखिए साइमन टफल, ये देखिए रिप्ले, दूध का दूध और पानी का पानी, व्हाट अ एक्सेलेंट टेलीकास्ट और बढ़िया निर्णय अंपायर साजिद का। अम्बिशु के कैप्टन और इनगांव के कैप्टन, जो कप्तान नहीं रहेगा उसको पैनलाइज किया जाएगा। आ चुके हैं, वेलकम। देखिए रनआउट अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सबसे पहले सचिन तेंदुलकर को आउट दिया गया था। तारीख थी 14 नवंबर 1992। जॉन्टी रोड्स के थ्रो पे 11 रन बना के आउट हुए थे। स्विंग कर दिया है, भिंगड़ी शॉट है, दर्शकों में जाता हुआ 6 रन। संगम होता है जबानों का, हिंदी और उर्दू का मिश्रण है पिछले गाने में। रब जो पोशीदा है, उर्दू लफ्ज है छुपा हुआ, उसको निहारे तू, निहारे हिंदी लफ्ज है। हेलीकॉप्टर उड़ाया है, पीछे खिलाड़ी हैं, क्या गेंद मैदान के अंदर, यस, आखिरी गेंद पर विकेट गया है, लेकिन एक बहुत भारी भरकम स्कोर बनाया है। तो वो 66 पे 6, 67 की चुनौती है। मैडी सर के तरफ जाने से पहले पूछना चाहूंगा राहुल चौहान को कि अगले टॉस में टॉस किसने जीता है और क्या निर्णय है, क्योंकि पिछला मैच 60 पे जीता गया था मैडी सर, अब 67 हैं। इतिहास अपने आप को दौड़ाता है, या फिर अंडर 50 के जो मैचेस नहीं जीते गए वहीं कुछ होता है। आइए आगे की कहानी मैडी सर के जुबानी।
चला धन्यवाद सिद्दीकजी बाबे सर. आणि आता जाऊया माझ्या दिशेने 67 धावांचं आव्हान आहे या मॅच नंतर. गावदेवी क्रिकेट संघ कर्वे आणि जय भवानी शिरगाव या दोन संघांदरम्यान मॅच होणार आहे. लक्षात असू द्या. डेली एक मॅच आणि ज्यामधून दोन संघ ऑलरेडी जिंकलेले आहेत. काल शिरगाव आणि आज कर्वे. चला मॅचला सुरुवात होते आणि आता आपण जाऊया मॅचच्या दिशेने. बिडॉन वरून पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय आणि पहिलाच बॉल वरती आलाय चौकार. विकेट हॅट्रिक संपादित केले तर रवींद्र मेहर यांच्या कडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि महेश राणे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका. स्कोर ऑफ द विकेट. चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी एकवटण्यात आलेली आहे. षटक क्रमांक पहिलं चालूया. पहिल्या षटकामध्ये ललित भोईरला तुम्ही पाहतायत. रबाडा या नावाने सुपरिचित असलेला खेळाडू. त्याचेच बंधू अक्षय भोईर सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 28 बॉल शिल्लक येत आणि आता 62 धावांची गरज आहे. 67 रन्स टू विन हे टार्गेट या मॅच मध्ये. यावेळेस आपण पाहतोय संपर्क नाही. बॅट अँड बॉलचा पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि आता लेग बाईज एक सिंगल धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. चांगले मॅच तुम्ही एन्जॉय करतायत. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय बदलापूर वांगणीची आपले सर्व स्थानिक संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे याच अंतर्गत खेळत असताना हे संघ मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत. हो यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. खडे खडे खेचलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चाललाय सीमा पार. पॉवरफुल षटकार. संघाच्या वतीने या ठिकाणी होत असताना दत्ता मामा बनोटे अर्थातच आम्ही पाहतोय जे बदलापूर समालोचक समितीचे सदस्य सुद्धा आहेत आणि एक चांगले अंपायर सुद्धा आहेत. त्यांच्याच गावचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. त्यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा देतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. षटकातील दोन चेंडूचा खेळ बॅलन्स. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. बॉल चाललाय बाइंड टू बाउन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. आणखीन धावा मिळतील 4. सुरुवात व्हायला हवी होती त्याच पद्धतीने आपण पाहतोय
म्हटलं जातं ना, कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुमची चांगली असेल ना, तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. मैदानामध्ये आपण पाहिलं तर आता बॅटिंग मध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय. काबारच्या दिशेने आणखीन एक बॉल डीप मध्ये चाललाय. शतक बीट झालेत, धावत पळत चेंडू पर्यंत पोहोचलेत. अगदी आपण पाहतो भरपूर अंतर कापत असताना शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतात. अविनाश होते, अविनाश राणे यांना तुम्ही पाहतात. आणि आता किमान 2 धावा संघासाठी वाचवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा. एक चांगला स्टार्ट मिळालाय तो जाणता राजा शील्ड संघाला. 67 धावांची गरज आहे. येणारे 24 बॉल आता 49 धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये टीम शील्ड संघाला. एरन चार संघ आपण पाहतोय. नुकताच आपण पाहिलं तर भरपूर मॅचेस त्याने खेळलेले आहेत. आणि आता सध्या आपण जर पाहिलं तर त्यांचा अनालाइज जर पाहिलं तर सध्या भरपूर प्रचंड वेगवान आहे. अगदी आपण पाहतो नजर टाकली तर मागच्या सर्वच मॅचेस मध्ये जवळ हा संघ एका किमान पारितोषिकाचा हकदार झालेला आहे. 24 बॉल 49 धावसंख्येची गरज. चंदू मेहर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ नेहमी खेळत असतो आणि सातत्याने यंगस्टर खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न, यंगस्टर खेळाडूंना जास्तीत जास्त प्रमोट करण्याचा प्रयत्न चंदू मेहर यांच्या वतीने केला जातोय. गोलंदाज येतात सनी राणे षटक क्रमांक 2 मध्ये. 18 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये. चोवीस बॉल 49 धावांची गरज आहे. माऊली 11 शील्ड या संघाला, जो संघ नेहमीच जाणता राजा या नावाने खेळत असतो, परंतु आता सध्या अनिल दादा बनवटे पुरस्कृत हा संघ आहे. बॅटची लिडिंग एज मागे चालला बॉल लॉंग स्टॉप एंडला पडल्यानंतर चेंडूला गॅदर केला एका टप्प्याखेर. फक्त एकच धाव मिळाली. धावत पळत आपण पाहतोय. प्रयत्न भरपूर चांगले होते. मागे साहिल होते, वेदांत असे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न त्यांच्या पतीने करण्यात आला आणि आता फक्त आणि फक्त सिंगल धाव. सनी राणे एक जबरदस्त गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडू आहे. फार कमी वयामध्ये त्यांनी सुद्धा आपल्या नावाची छाप ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला दिलेली आहे आणि सध्या आपल्या संघाचं नेतृत्व करत असताना चांगलं क्रिकेट तो खेळतोय. राईट टाइम द विकेट ऑन साइडला उडवलाय. स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न तर झालाय. काय कमालीची फिल्डिंग आहे. 2 धावा या ठिकाणी एकवटण्यात आलेले आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावेने पुढे जात असताना एकवीस धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगती पथावरती आहे. गोलंदाज सनी राणे दुसऱ्या षटकाच्या प्रगती पथावरती असताना अद्यापपर्यंत त्यांनी 3 धावा या ठिकाणी खर्च केलेले आहेत. हो स्विचित करण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती आणि अगदी आपण पाहतो पंच सहमत नाही आहेत. लेग बाईज चेंडू पडल्यानंतर शरावती जरूर आदळला, परंतु या ठिकाणी पंच या गोष्टीची सहमत नाही आहेत आणि आता फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल ते लेग बाईच्या स्वरूपात. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगती पथावरती आहे. हो या ठिकाणी बेस्ट टायमिंग आणि आता फलंदाजा ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का लागेल टीम माऊली 11 शील्ड संघाला. ठिकाणी लागलेला आहे. बॅटिंग करत असताना माऊली 11 शील्ड संघाला षटक क्रमांक 2चा खेळ आणि त्यामध्ये आता पहिली सफलता अर्जित केली आहे ती गोलंदाज सनी राणे या खेळाडूने. ओव्हर द विकेट
पुढचा बॉल लॉब केले, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन, सीमा पार, रन्स मिळतील 60, ठोकलाय षटकार. आपल्या नावाचा परिचय देत असताना प्रज्वतच्या बाटमधून षटकार पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग आहे, धमाकेदार सुरुवात, शेवटचा बॉल या षटकातील. गती कमी केली आहे, मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज सनी राणे, नो मिस्टेक, कॉट हँड बोल. आणखीन एक धक्का लागेल, वन मोर विकेट डाऊन, धक्का दुसरा लागलाय टीम मावळी 11 शील्ड संघाला. फलंदाज बाद. षटकार ठोकत असताना तोच खेळाडू प्रज्योत मात्र माघारी परतला. 18 बॉल 39 धावांची गरज आहे. म्हणजे आता या मॅच मध्ये इक्वेशन आपण पाहिलं 13.00च्या सरसरीने या 39 धावा चेस कराव्या लागणार आहेत. ते बॅटर प्रशांत मैदानावरती इन ॲट नंबर 4च्या पोझिशनला दाखल झालेले आहेत. गोलंदाज सज्जत समोरच्या कडून वेदांत परटोले. पहिलाच बॉल वेदांत परटोलेचा आपण पाहतोय, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने धावत पळत जेल टिपलाय अविनाश राणेने. क्या बात आहे, आणखीन एक धक्का लागेल, वन मोर विकेट डाऊन. फलंदाज भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. आपण टॉस करणार आहोत. कासगावचे एक नामांकित उद्योजक, कासगाव चषकाचे आयोजक आणि कासगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं चालू आणि आता पहिल्याच बॉलवरती विकेट प्रस्थापित केल्या. काय फटका होता, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाला. भूषणने जबरदस्त एक्झिक्यूट केला होता, परंतु धावत पळत अविनाश त्या ठिकाणी पोहोचले आणि तो झेल त्यांनी कॅरी केलेला आहे. सर्व आलेल्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. गोलंदाज वेदांत परटोले. हो, यावेळेस स्विंग अँड मिस, जबरदस्त गोलंदाजी आहे. जितका वेगवान चेंडू त्याच्यामध्ये आपण पाहतोय कलात्मकता पाहायला मिळते. चांगला चेंडू टाकण्यात आला वेदांत परटोले. अगदी आपण पाहतो वेगाने बीट करत असताना प्रभावित करणारी गोलंदाजी त्याची सुद्धा पाहायला मिळते. सनी राणे नंतर या खेळाडूने आपलं स्थान पक्क केलेले संघामध्ये. कमी उंचीचा, कमी वयाचा खेळाडू आहे. सध्या तरी आपण पाहतो मोठमोठ्या फलंदाजांना त्यांनी सुद्धा नामोहरण करून सोडलेले. काय जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल, हो लेट कट, बॉल चाललाय सीमा पार, पॉइंटला बीट करत गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. 15 बॉल 35 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. 32 धावा 15 बॉल मध्ये बनल्या गेलेले आहेत.
आणखीन एक त्या दिशेने फटका टोळवलाय. बॉल चालला पॉइंटच्या डोक्यावरून. ललित भोईरला बीट करत इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉलने गाठली आहे सीमारेषा. सलग लागोपाठ चाललेला हा दुसरा चौकार. पंकज हेच सांगतायत, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे भी नहीं. 36 धावा धावफलकावरती 14 बॉल 31 धावांचं इक्वेशन या मॅचमध्ये. शेवटचे 2 बॉल या षटकातील अत्यंत निर्णायक असतील. मैदानाच्या चौफेर बाजूने आपण पाहतोय सगळ्याच नामांकित व्यक्तींचं कटआउट तुम्ही पाहतात. मैदानाच्या चौफेर बाजूने हे क्रीडांगण सजवण्यात आलेलं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली गाव आयोजित स्पर्धा आपण पाहतो. दहिवली चषक धमाका. हो या ठिकाणी बीट झालेत. बॅटर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता बाल बचावले गेलेत. प्रशांत यांना तुम्ही पाहतात 22ची धाव मिळते. पंच दर्शवतात जय पवार सर. जबरदस्त पॅनल जेपी पॅनलचे सर्व्हिस सर्व आहेत. अगदी आपण पाहतो 5 रात्रीमध्ये आमच्या समावेश जोडले जाणार आहेत. 13 बॉल 30 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल जर या बॉलवरती चौकार षटकार आला तर सामना लवकर खुला करण्याचा प्रयत्न टीम माऊली 11 शील्ड संघ करेल. गोलंदाज वेदांत. ओ या ठिकाणी बॉल लेफ्ट आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्यात आलाय. जाऊ दिलं चेंडूला. कोणत्या प्रकारची छेडछाड नाहीये कारण प्रशांतला माहिती आहे धाव मिळेल अवांतर एक्स्ट्रा मिळेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 38 या धावसंख्येवरती. 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. टॅप करण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स स्टाईलने कबा पॉइंटला आपण पाहतोय. एक सिंगल धाव घेण्यात आली आहे. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत. माऊली 11 शील्ड संघाच्या खात्यात 3 बाद 39 धावा आणि येणारे 12 बॉल 28 धावांची गरज. या आपण टॉस करू. खरवई आणि शिरगाव या 2 टीम मध्ये केला जाईल टॉस. किरण शेठ राऊत यांचे शुभ हस्ते. एका बाजूला प्रेम आहेत तर दुसऱ्या बाजूला गौरव मात्रे. दोन्ही संघनायक उपस्थित आहेत. आपण टॉस करणार आहोत. टॉस होतोय. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता पाहणार आहोत कोणता संघ या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. गावदेवी क्रिकेट संघ खरवई आणि गौरव मात्र आपला डिसिजन पेंडिंग आहे. 12 बॉल 28 ची गरज. लवकरात लवकर 2 षटकांच्या अगोदर तुम्हाला डिसिजन देण्याचं आहे हे लक्षात असू द्या. 12 बॉल 28 ची गरज. बादच्या दिशेने आपण जाणार आहोत. ज्या सनी राणेने चांगल्या दर्जाचं षटक हाताळलं होतं. 10 धावा सेकंड स्पेल मध्ये त्याने खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट प्रस्थापित करणारा गोलंदाज सनी राणे आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. 12 बॉल 28 ची गरज. स्ट्रायकिंगला प्रशांत. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. स्वतः चंदू मेहर पोहोचलेत. यष्टीरक्षक नो मिस्टेक. शॉर्ट स्क्वेअर रेगला सेल टिपण्यात आलाय. फलंदाजाला बाद. आणखीन एक सफलता मिळेल सनी राणेला आणि आणखीन एक धक्का लागेल टीम माऊली 11 शील्ड संघाला. फलंदाज बाद. पहिलं तर 4चा खेळ चालू आणि आता पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली आहे. सनी राणेचं विशेष कौतुक करावं लागेल या डावामध्ये ज्याने 3 विकेट्स स्वतःच्या नावावरती केलेले आहेत. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. गौरव आलेत. संपर्क नाहीये आणि ते एकच धाव मिळणार आहे. एक सिंगल आणि एक सिंगलच्या पद्धतीने
संघाची धाबत संख्या स्कोर कार्डवरती या हळूवार पद्धतीने का होईना परंतु पुढे चालली आहे 40-4 या सरमान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय SK मेहर यांचे चिरंजीव नवीन मेहर यांच्या वतीने सुद्धा टीम एरनसाड संघाला आणि या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात त्यांचे मनपूर्वक स्वागत. 10 बॉल 27 धावांची गरज. ऑन साइडला वळवलाय स्कोर ऑफ द विकेट. हा सुद्धा फटका आपण पाहतोय. शतरक्षक धावत पळत अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु 3 शतरक्षक अखेर एकत्र गोळा झालेत आणि चेंडूला गॅदर सुद्धा केलेला आहे. ज्या ठिकाणी महाविकास आघाडी पाहायला मिळाली चेंडूला गॅदर केला आणि आता किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पाहावं लागेल. कदाचित आपण पाहतोय आपण चेक सुद्धा करणार आहोत कारण कोणता डिसिजन या ठिकाणी डाऊटफुल नको. गौरवजी सावंत सर आमच्या टेक्निकल रूम मध्ये आणि आता त्यांच्या वतीनं हा डिसिजन देण्यात येईल. तिसरे पंच सुद्धा आहेत जतीनजी भुयाळ सर. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू एक्झॅक्टली बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवण्यात आलेला आहे म्हणजे सेफ असणार आहे. जितक्या धावा धावून घेतलेल्या आहेत तितक्याच धावा मिळणार आहेत. बॉल आणि आता 25 धावांची गरज. गोलंदाज सनी ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल संपर्क नाही आहे. अगदी आपण पाहतो अर्ली बॅट स्विंग पाहायला मिळाला. चेंडू बॅटचा काहीच संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल आणि आता दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न हे गोलंदाज करतायत. जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाड संघ आपण पाहतोय. 8 बॉल 25 धावांची गरज. कौतुक करावं लागेल सगळ्याच गोलंदाजांचं. पुन्हा एकदा आपण पाहतो मिस टायमिंग आहे. शतरक्षक जज करतायत. आणखीन एक विकेट मिळेल सनी राणेच्या खात्यामध्ये. फलंदाज होईल बाद. 5वा धक्का तब्बल लागलाय टीम माऊली 11 शिळ संघाला. षटकातील सनी राणेने एक जबरदस्त कारनामा केलेला. महत्वाच्या मॅच मध्ये आणखीन एक सफलता. एस इट इज स्कॉट बिहाइंड. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. सफलता मिळतीये गोलंदाज सनी राणेची. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये कारण एकंदरीत आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फक्त 12 धावा खर्च केला आणि तब्बल 5 विकेट त्यांनी कॅरी केलेले आहेत. फलंदाज बाद. ची गरज. खऱ्या अर्थाने आपण पाहतो जुने जाणते समालोचक अरुणजी मेहर हे सुद्धा माझा आनंद घेतात. दादांना विनंती राहील की आपण या मंचावरती आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये विनंती राहील. अरुण दादा मेहर यांना एक जुने जाणते समालोचक आहेत. जेव्हा एरनसाड नगरीमध्ये जेव्हा मी सुरुवातीचा काळ घालवला तेव्हा त्यांचा आवाज जरूर त्या ठिकाणी ऐकायला मिळत होता. 6 बॉल 25 धावांची गरज. ऑन साइडला वळवलाय स्कोर ऑफ द विकेट. आणखीन एक मिस टायमिंग आणि ते सेल टॉप. श्री मेहर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक मिस्टेक श्री मेहरची जरूर बयूर
पिसेकर यांच्या क्रीडानगरीमध्ये झाली होती, स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये. त्या गोष्टीची चर्चा सध्या भरपूर व्हायरल होती आणि आता मला असं वाटतंय की ह्याही झेलची चर्चा सध्या व्हायरल होईल. झेल ड्रॉप, बळाला 2 धाबा आणि आता येणारे 5 बॉल 23 धाबांची गरज. पाच बॉल 23 धाबांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज दर्शन. लेफ्ट आर्म सीमर, चांगला चेंडू टाकण्यात आलाय. अगदी आपण पाहतोय समोर होता, फुलर लेनचा बॉल होता, संपर्कच नाहीये. गौरव बनवटे या ठिकाणी आपण पाहतो स्ट्राईक एंडला आहेत आणि पूर्णपणे डॉमिनेट करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. फुल टॉस बॉल ऑन साइडला. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलंय. सिंगल डबलने आता मात्र शील्ड संघ पुढे जाऊ शकणार नाहीये, कारण आता पूर्णपणे या मॅचवरती पकड मजबूत केली आहे, कंबर कसली आहे. मी तर म्हणेन जय हनुमान क्रिकेट संघ एरनचा टीमने पहिल्या सत्रामध्ये 66 आणि 67 धावांची गरज असताना आता मात्र येणारी 3 बॉल 22 धावांची गरज आहे. ओ या ठिकाणी संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. सनी राणे यांनी जे फायपर कंप्लीट केलेले 5 विकेट ज्यांनी घेतलेले आहेत एका इनिंग मध्ये, तर जोबेलीचे शुभम मस्कर यांच्या वतीनं त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाजांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतायत, बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा सुद्धा चेंडू हवेमध्ये. नो मिस्टेक, फलंदाज होईल बाद. आता फक्त औपचारिकता कंप्लीट करायची आहे या मॅचची आणि आता शेवटचा बॉल या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर मोठ्या धावसंख्येने हा सामना जिंकण्याचा प्रयत्न राहील टीम जय हनुमान क्रिकेट संघ एरनचा आडचा, कारण आता 1 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल. हा सुद्धा राहिला गोलंदाजाच्या नावावरती डॉट बॉल आणि आता सामना या ठिकाणी जिंकलाय टीम जय हनुमान क्रिकेट संघ एरनचा आडने. सुरुवातीला 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या होती शील्ड संघाची, परंतु शेवटच्या अंतिम 2 षटकामध्ये ज्या धावा बनवण्याचा प्रयत्न झालाच नाहीये, एका पाठोपाठ फलंदाज बाद झाले आणि तिथून हा सामना त्यांना गमवावा लागलेला आहे. हार्ड लक टीम, बावली 11 शील्ड. आपण सुद्धा चांगले खेळत, आपलं सुद्धा कौतुक आणि देऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मयूर मेहर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेम मेहर यांच्या वतीनं ते पारितोषिक आम्ही तुमच्या तुबलत मानकडे जमा केलेलं आहे. मयूर लक्षात असू द्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सध्या ज्या खेळाडूची चर्चा होत असे, बदलापूरचा बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. 13 बॉल 44 धावांची इनिंग ज्याने साकारली आहे, तोच मयूर मेहर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.